नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही माणसं अशी विचित्र वागतात की आपण कितीही तर्कबुद्धीने त्यांचं वागणं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला समजून घेताच येत नाही. आणि याचं कारण असं असतं की ती माणसं स्वतःला अपमानित करणं, स्वतःला हास्यास्पद बनवणं असे प्रयत्न का करतात या प्रश्नाचं उत्तर खरंच सापडत नाही. आणि आणखीन एक गोष्ट असते, अनेकदा असं असतं की एखादी चूक तुमच्याकडून झाली तर ती बुवा झाली ना, त्याच्यासाठी दुःख करण्याचं काही कारण नसतं. आपण माणसं आहोत, आपण परमेश्वर वगैरे तर नाही की प्रत्येक गोष्ट अचूक करू. माणूस हा गणिता किंवा शास्त्रामध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणे वागणार अशी शक्यता नसते. आणि त्यामुळे एखादी चूक झाली तर ती चूक मान्य केली तर त्यातून सहज सुटका होते. याची दुसरी बाजू अशी असते की ती चूक झाल्यानंतर त्याची सारवासारव पण करत बसू नये, तरी हळूहळू करत त्यातून आपल्याला निसटता येतं. पण झालं असो, 4 लोक आपल्याला टोमणे मारतील, चिडवतील, पण हळूहळू करत थकून गप्प बसतील. आपण उगाच आपण चुकलोय तेच कसं बरोबर आहे हे सांगण्याची गरज नसते. जस्ट इग्नोर करा, दुर्लक्ष करा. आता मी खाली कॉमेंट बंद ठेवलेत का की मला माहिती आहे काही लोक मुद्दाम मला इरिटेट करायला, विचलित करायला काहीतरी येऊन खोड्यासारखं लिहिणार आणि चुकून जरी त्याच्यावर नजर पडली तर मी विचलित होतो. त्यांनी माझे मुद्दे खोडून काढले तर मला चालतं, अजिबात नाही. पण येणार, शिव्या घालणार, हा खोके घेणार आहे किंवा काय, त्यातून त्यांनाही काही मिळत नाही, पण मी विचलित होतो. आणि मग मला जे काही इतर करायचे आहेत कामं त्यामध्ये माझं लक्ष धड लागत नाही. तो सोपा मार्ग मी त्यांना दुर्लक्षित करतो, म्हणजे मी कॉमेंट बंद ठेवल्यात. आणि तीच गोष्ट कुठल्याही माणसाच्या बाबतीत लागू होते की जर आपल्याकडून चूक झाली आहे तर तिचा योग्य खुलासा समाधानकारक आपल्याकडे नसेल आणि आपण अधिकच खुळे ठरणार असू, चुकीचे ठरणार असू किंवा खोटे ठरणार असू तर सारवासारव करण्यापेक्षा तो विषय आपणही विसरून जावा, लोकांनाही तो विसरायला मदत करावी. पण मला अजब असं वाटतं की महाराष्ट्राचे जाणते नेते ज्यांचं कौतुक होतं असे जे शरद पवार आहेत ते स्वतःला इतके मुरब्बी आणि अचूक ठरवायला बघत असतात की त्यामुळे प्रत्येक वेळेला एक नवी चूक करतात आणि त्याची सारवासारव करताना अधिकच फसत जातात. जे झालंय ते झालंय बाबा, पुढे चला. पण नाही, जणू काय आपल्याला तोंडघशी पडायचंच आहे अशी हौस असावी. त्यासारखे जेव्हा शरद पवार वागतात, मुरब्बी माणूस आहे, जुना जाणता आहे, तर असा का वागतो हा म्हणूनच प्रश्न पडतो. आता साधी गोष्ट घ्या की जे काय विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते आणि त्यानंतर ऐन वेळेला युतीला बहुमत मिळालं असताना सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे युतीच्या लोकमताची पायमल्ली केली आणि सरकार बनवायला नकार दिला, त्यावेळेला शरद पवार म्हणाले होते की आम्हाला मतदाराने नाकारले, महायुतीने सरकार बनवावं. पण शरद पवार स्वतःही सगळी लांडी लबाडी करण्यात गुंगलेले होते आणि उद्धव ठाकरे त्यांच्या गळाला लागले, इथपर्यंत ठीक होतं. पण दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरेंना खेळवत ठेवून शरद पवार भाजपबरोबर सुद्धा साटलोटं करत होते. हे अगदी अजितदादांनी सांगून झाले, छगन भुजबळांनी सांगून झाले, प्रफुल्ल पटेलांनी सांगून झाले. त्यामुळे सारवासारव करून शरद पवार आपला खोटेपणा लपवू शकत नाहीत. तर 4 दिवस लोक बोलतील, विसरून जातील, म्हणून त्याकडे पाठ फिरवायला पाहिजे. पण आपणच कसे शहाणे आहोत, आपणच कसे खेळी करतो, आपण कशी गुगली टाकतो, हे मिरवण्याची जी हौस आहे शरद पवारांची, त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने स्वतःचं वस्त्रहरण करून घेत असतात. आणि त्यांच्याच, आपण असं म्हणू की त्यांच्याच पद्धतीचा एक नवा नेता, तरुण नेता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने उदयाला आलेला आहे. तो अतिशय पद्धतशीररित्या शरद पवारांचं वस्त्रहरण करत असतो.
आणि ते सुद्धा वस्त्रहरण इतकं पूर्ण करत नाही की विषय संपावा. तो विषय लांबत जावा आणि प्रत्येक वेळेला तो विषय परत निघेल, उकरून काढला जाईल. त्या वेळेला शरद पवारांचं आणखीन थोडं वस्त्रहरण करून देवेंद्र फडणवीस शरद पवारांना अधिकाधिक लज्जित करत असतात की ज्याची उत्तरं शरद पवारांना देता येत नाहीत. तुम्हाला माहिती असेल तर 2.5 दिवसाचं जे सरकार पहाटेच्या वेळेला शपथ घेऊन सत्तेत आलं आणि 2.5 दिवसात संपलं, त्याचं गूढ कधी उकरणार ह्याची जवळजवळ 4 वर्ष चर्चा झालेली आहे. पण अजितदादा कधी स्पष्ट बोलले नव्हते आणि देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते. दोघांनी प्रत्येक वेळेला हा प्रश्न 4 वर्षात विचारला गेल्यानंतर योग्य वेळ आल्यावर सांगू. त्यानंतर मला वाटते साधारण 8-10 महिन्यापूर्वी कधीतरी देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी मला वाटते राजू परुळेकरला वगैरे मुलाखत देताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि काही गोष्टी योग्य वेळ आल्यावर सांगेन असं म्हणून संपूर्ण सत्य सांगण्याची टाळाटाळ देवेंद्र फडणवीसांनी केली होती. एक प्रकारे मला आत्ता शरद पवारांचं संपूर्ण वस्त्रहरण करायचं नाही अशीच भूमिका देवेंद्र फडणवीसांनी राजू परुळेकरांच्या मुलाखतीत घेतली होती. पण त्यानंतर हळूहळू ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले तेव्हा 1-1 इंच 2-2 इंच असं करत शरद पवारांची वस्त्र देवेंद्र फडणवीस हळूहळू उतरवत गेले आणि त्याच्यावरून ब्रेकिंग न्यूज आणि खळबळ माजल्यानंतर शरद पवार जितकं त्याचे खुलासे करत गेले तेवढं स्वतःलाच शरद पवार अधिक व्यवस्थ करत गेले. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. ते शरद पवारांनी करण्याची बिलकुल गरज नव्हती, काही गरज नव्हती. शरद पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असतं तरी खूप झालं असतं. जसं खैरनार यांच्या आरोपाकडे त्या काळात 30 वर्षापूर्वी शरद पवारांनी सरळ सरळ दुर्लक्ष केलं होतं, तेवढंच दुर्लक्ष या सगळ्या विषयात जर शरद पवारांनी केलं असतं तर जितकं देवेंद्र फडणवीस आज त्यांचं वस्त्रहरण करत चालले आहेत तेवढं वस्त्रहरण झालं नसतं. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात तसं आम्ही कधीच भाजपबरोबर जाणार नाही असं म्हणणारे शरद पवार हे स्वतःच प्रफुल्ल पटेल, भुजबळ किंवा अजितदादा यांना भाजपकडे बोलणी करायला कशी पाठवत होते, कधी कधी पाठवत होते, कुठे कुठे पाठवत होते, कुठल्या काळात पाठवत होते, हा सगळा खुलासा खुद्द आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटाकडून समोर आलेला आहे. आणि ते सांगणारे कोणी संघात शाखेत गेलेले अर्ध्या चड्डीतले लोक नाही आहेत. शरद पवारांच्या मुशीत आणि तालमीत तयार झालेले आहेत छगन भुजबळ, अजितदादा, प्रफुल्ल पटेल वगैरे. त्यामुळे अशा वेळेला जर आपण गप्प बसलो तर आपलं अधिक वस्त्रहरण होणार नाही हे शरद पवारांनाही कळू शकतं. पण तोंडघशी पडायची हौस जी असते ती शांत बसू देत नाही. म्हणून त्यांनी विकेट दिली, मी गुगली टाकली, त्यांनी विकेट दिली, असली जी काय मल्लीनाथी शरद पवार करतात त्यातून ते अधिक तोंडघशी पडतात. आणि म्हणून आज मी हा विषय परत एकदा घेतला. याचं कारण आजवर देवेंद्र फडणवीस एक गोष्ट नेहमी बोलत आले की हे संपूर्ण सत्य नाही, उरलेलं सत्य योग्य वेळेला सांगेन, हे अपूर्ण सत्य आहे, अर्धसत्य नव्हे, अपूर्ण सत्य आहे. आणि जितके जितके देवेंद्र फडणवीस पुढे येत आहेत तितके तितके शरद पवारांच्याच गोटातून शरद पवारांचं अधिक वस्त्रहरण होतं आणि त्यातून जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते सारवासारव करताना शरद पवार स्वतःलाच विवस्त्र करून येतात. आता गंमत बघा, देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत जे खुलासे केलेत ते मी आता इथे पुन्हा रिपीट करणार नाही, पुनरुच्चार करणार नाही. पण आज इंडिया टुडेचं जे काय साहिल जोशीने देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली, इंडिया कॉन्क्लेव्ह वगैरे काय म्हणतात त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी इथे मोक्याच्या जागेवर बोट ठेवलंय की शरद पवारांनीच सांगितलं होतं आणि शरद पवार आणि मी म्हणजे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीच प्राथमिक बोलणी झाली आणि पुढची बोलणी अजितदादांबरोबर तुम्ही करायची हे सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि राष्ट्रवादीचे इतर नेते
यांच्यात बोलणी झाली होती. इतका खुलासा करून देवेंद्र फडणवीस म्हणाले अजूनही बरंच सत्य आहे पण ते आत्ता सांगणार नाही. मग त्याच्यावर पवारांनी काय खुलासा करायचा? असं काही झालं नाही. अरे झालं नाही मग अजितदादाच सांगतायत ना, आणि ते साल महिने पण सांगतायत, जागा सांगतायत, इंदोर बडोदा सगळे खोटे आणि एकटे शरद पवार खरे. आयुष्यात शरद पवार स्वप्नात सुद्धा खोटं बोलतात ही वस्तुस्थिती आहे. मी पूर्वी एक शरद पवारांवर लेख लिहिला होता, हरिश्चंद्र तारामती आणि शरदचंद्र बारामती. अर्थ काय होता माहिती आहे मित्रांनो? तो जो कोण हरिश्चंद्र होता त्याने म्हणे स्वप्नात कुठच्या तरी एका संन्याशाला वचन दिलं होतं, दान दिलं होतं आपलं राज्य, आणि जेव्हा स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करायची वेळ आली, तो संन्यासी येऊन समोर उभा राहिला, तेव्हा त्या राजा हरिश्चंद्राने आपलं राज्य त्याला दान करून टाकलं. स्वप्नातलं वचन वस्तुस्थिती सत्यामध्ये पूर्ण करून दाखवलं. त्याला हरिश्चंद्र म्हणतात, हरिश्चंद्र तारामती. आणि हे शरदचंद्र बारामती हे सत्यामध्ये वास्तविक काय म्हणतात, वास्तव जगामध्ये दिलेलं वचनसुद्धा स्वप्नात पूर्ण करत नाहीत. त्यांना शरदचंद्र बारामती म्हणतात. आणि म्हणून मी ते केलं होतं, हरिश्चंद्र तारामती ते शरदचंद्र बारामती. हे आज मी एवढ्यासाठी सांगतोय की देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या आणखीन एक जी सारवासारव पवारांनी केली होती त्याचा पर्दाफाश त्या इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये करून टाकला. कारण तुम्हाला आठवत असेल की आपण ते 2.5 दिवसाचं सरकार केलं तेव्हा पवारांच्या मदतीने केलं, पवारांच्या आशीर्वादाने केलं, बोलणी पवारांशीच झाली होती. हे सगळं देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्यावर सारवासारव करताना शरद पवार काय म्हणाले होते? ते सरकार झालं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. आज देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रपती राजवट लागली कशाला त्याचा खुलासा केलाय. आणि त्याचा खुलासा करायचा असेल तर मी राजकारणात शुद्ध बेअक्कल माणूस आहे असं शरद पवारांना कबूल करावं लागेल. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी अल्पकालीन सरकार बनवावं लागत नाही. कुठेही राष्ट्रपती राजवट लागलेली असो, तुम्ही ज्या वेळेला बहुमताचे आकडे दाखवता तेव्हा राज्यपालांना राष्ट्रपतींना सांगून राष्ट्रपती राजवट उठवावी लागते आणि बहुमताचं सरकार स्थापन करावं लागतं. त्यातून राज्यपाल सुटू शकत नाहीत. एकच असतं, राज्यपालाला पळ काढावा लागतो. ते बिहारचे राज्यपाल बूटा सिंग यांनी तो पळ काढला होता 2005 मध्ये. ज्यावेळेला जवळजवळ 2 महिने सरकार अडकून पडलं, कुठलीही बाजू सत्ता बनवायला समोर येत नाही आणि राष्ट्रपती राजवट लागली होती, तेव्हाला काँग्रेस आणि लालू एका बाजूला आणि भाजप आणि नितीश एका बाजूला. पण दोघांकडे बहुमत नव्हतं, कारण 30-32 आमदार काहीतरी पासवान यांचे होते आणि पासवान लालू आणि काँग्रेस यांना पाठिंबा द्यायला तयार नव्हते. मुस्लिम मुख्यमंत्री करा असा हट्ट पासवानांनी धरला होता. नसेल तर पाठिंबा देत नाही, म्हणून कोणाकडेच बहुमत नाही, म्हणून 2 महिने राष्ट्रपती राजवट लागली होती. पण त्यामुळे बेचैन झालेल्या पासवानांच्या आमदारांपैकी 20-25 आमदार नितीश कुमारला भेटले आणि म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर येतो. भाजप नितीश मिळून जे सरकार बनणार आहे त्याला आमचा पासवानांमधला गट, पासवान पक्षातला LJP मधला पाठिंबा देतो. या सगळ्या सह्या गोळ्या केल्या. तेव्हा सरकार बनवावंच लागेल, त्यातून सुटका नाही. हे लक्षात आल्यानंतर लालू प्रसादांनी गुगली खेळली होती. शरद पवारांना गुगली कळतच नाही. लालू प्रसाद यादव यांनी गुगली खेळली होती, गुगली टाकली होती. त्यांनी काय केलं? त्यांनी बूटा सिंग हे जे राज्यपाल होते आणि लालू प्रसाद तेव्हा केंद्रात रेल्वे मंत्री होते, त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला आणि बूटा सिंग यांना दिल्लीत बोलवून घेतलं. बूटा सिंग यांनी राज्यपाल म्हणून तेच प्रशासक होते,
त्यांनी राजभवनाच्या भोवतालच्या परिसराला 144 कलम लावलं. राजभवनातले फॅक्ससुद्धा बंद करून टाकले. म्हणजे नितीश कुमारांनी फॅक्स पाठवला, तो राज्यपालांकडे पोहोचला, याचा रेकॉर्ड तयार होऊ नये याचीसुद्धा काळजी घेतली. आणि घाईगर्दीने अपरात्री मध्यरात्री बूटा सिंग हे दिल्लीला पोहोचले. त्यांनी तिथेच हस्तलिखित अहवाल लिहून दिला की राज्यात सरकार होत नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट जी आहे ती उठवण्यापेक्षा विधानसभाच बरखास्त करून टाका. आणि तो सल्ला मनमोहन सिंग सरकारने मानला आणि त्याच रात्री विधानसभा जे एकदाही बसली नव्हती, आमदारांनी शपथसुद्धा घेतली नव्हती, ती विधानसभा बरखास्त करून टाकली. सांगायचा मुद्दा असा की जर कुठलाही नेता बहुसंख्य आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन राज्यपालाकडे आला तर त्याला राष्ट्रपती राजवट उठवून सरकार स्थापन करावंच लागतं. आणि त्यातून राज्यपाल बूटा सिंग यांची सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर त्यात पाचर मारण्यासाठी लालू प्रसाद यादवांनी विधानसभा बरखास्त करण्यापर्यंत नेलं होतं. त्याला गुगली म्हणतात. जी विधानसभा निवडून आली आणि जिची एकही बैठक झाली नाही, सभापती निवडला गेला नाही, आमदारांचा शपथविधी झाला नाही, अशी विधानसभा 2 महिन्यात बरखास्त झाली, त्याला गुगली म्हणतात. शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी 2.5 दिवसाचं सरकार वगैरे आणलं, ही गुगली नव्हती. पण देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा शरद पवारांशीच बोलणी होऊन 2.5 दिवसाचं सरकार आलं असा खुलासा केला, तेव्हा सारवासारव करताना राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी केलेली ती खेळी होती असं कोण बोललं? जयंत पाटील बोलले. आणि त्यावर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते? अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? म्हणजे आपण गुगली टाकली हे शरद पवारांनी अपरोक्ष शब्दात कबूल केलं, पण ती गुगली नव्हती, तो धादांत खोटारडेपणा होता. आपण जे कबूल केलं त्यापासून मारलेली पलटी होती आणि त्यासाठी अजितदादांना तोंडघशी पाडलं होतं. हे सगळं सामान्य माणसालाही कळत होतं, राजकीय विश्लेषकांना कळत होतं. पण अजितदादांना परत आल्यावर उपमुख्यमंत्री देऊन गप्प करण्यात आलं आणि सत्यावर पांघरूण घालण्यात आलं. ती कुठलीही गुगली नव्हती, सारवासारव होती. आपल्या चुकीवर घातलेलं पांघरूण होतं. आणि मग सांगायचं की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी राज्यपाल बहुमत दिसल्यानंतर राष्ट्रपती राजवट कंटिन्यू करू शकत नाहीत. त्यांना कितीही कुठल्याही पक्षाचे आणि कसलेही डावपेच असले तरी सरकार बनवावं लागतं बहुमताचा आकडा दिल्यानंतर. आणि म्हणूनच राष्ट्रवादी आणि भाजप यांचा बहुमताचा आकडा सादर केल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या विनंतीवर रातोरात राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि तो पहाटेचा सकाळचा शपथविधी झालेला होता. त्याला सर्वस्वी शरद पवार जबाबदार होते. त्यामुळे ती गुगली होती असं म्हणत असतील तर शरद पवार हा वैधानिक संसदीय राजकारणातला निर्बुद्ध माणूस आहे असं म्हणावं लागेल. बहुमत सादर केल्यानंतर राज्यपाल सरकार बनवतात हे परत एकदा शिंदे सरकारमुळे सिद्ध झालेलं आहे. असो, हा एक वस्त्रहरणाचा भाग होता. पण आणखीन एक वस्त्रहरण देवेंद्र फडणवीसांनी केलं की मुळात राष्ट्रपती राजवट लागलीच का? जिथे पवारसाहेब डबल गेम खेळत होते तिकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायला निघाले होते आणि इकडे भाजपबरोबर पण सौदेबाजी करत होते. आणि ती सौदेबाजी डिटेल होण्यासाठी वेळ लागेल. वेगवेगळी मंत्रालय खाती, मंत्रीपदं, पालकमंत्रीपदं, महामंडळं यांची वाटप व्हायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत विधानसभेची मुदत संपते. तर राष्ट्रपती राजवट लावून घ्या म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा वेळ मिळेल. हा सल्ला शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिलेला होता.
हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला नवा गौप्यस्फोट आहे. राष्ट्रपती राजवट माझ्यामुळे उठली असं जे ढोंग करतात शरद पवार, ते किती तद्दन खोटं आहे हे आज देवेंद्र फडणवीसांनी चव्हाट्यावर आणलं. शरद पवारांना हवी होती म्हणूनच राष्ट्रपती राजवट लावली, कारण भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातला सत्तेचा सौदा डिटेलमध्ये होण्यासाठी अवधी पाहिजे होता आणि विधानसभेची मुदत संपत होती. आणि शरद पवार काय सांगतात, राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी. वा रे बच्चे वा. आणि त्याच्या पुढे जाऊन शरद पवारांचं जे पत्र आहे ते पत्रसुद्धा आपल्या घरी, म्हणजे मुख्यमंत्री तेव्हा असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या घरी टाईप झालं. त्याचा मसुदा शरद पवारांनी तपासला, तो दुरुस्त केला, तो परत एकदा त्याचा प्रिंटआउट काढला आणि त्यावर शरद पवारांनी सही मुख्यमंत्री निवासात केली, असाही खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शरद पवारांची हिंमत असेल तर त्यांनी त्याचा इन्कार करावा. बाकी थातूरमातूर बोलायला काही हरकत नाही. तू इधर उधर की बात मत कर असं जे हिंदीत म्हणतात, तसं शरद पवार अगडपगड खूप बोलतात, पण मुद्दा जो समोर असतो त्याला बगल देतात. आणि त्यामुळे परत एकदा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं जवळपास पूर्ण वस्त्रहरण केलं की राष्ट्रपती राजवट शरद पवारांच्या आग्रहामुळे लागली. आयुष्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये स्वतःला बेअब्रू करून घेणं, स्वतःला हास्यास्पद करून घेणं, ह्याची शरद पवारांची ही हौस खरोखरच मित्रांनो अनाकलनीय आहे. तुमच्या मुलाच्या वयाचा असलेला देवेंद्र फडणवीस सारखा पोर सौदा नेता तुम्हाला पदोपदी विवस्त्र करतोय आणि तुमच्या सगळ्या 50-55 वर्षाच्या संसदीय अनुभवाला जणू डांबर फासतोय आणि पवारांकडे उत्तर नाही आहे. वाईट वाटतं मित्रांनो. आम्ही पवारांची चढती कमान बघितलेली आहे. आज जितके केविलवाणे होऊन पवार आपली झाकली न जाणारी अब्रू सारवासारव करून झाकू बघतात, तेव्हा ते स्वतःला अधिकच विवस्त्र करून घेत असतात. आज गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. त्या काळातले शरद पवारांचे सगळेच्या सगळे विश्वासू सहकारी देवेंद्र फडणवीसांबरोबर जाऊन उभे राहिलेत. रोहित पवार ह्या सगळ्या बोलण्यांच्या वेळेला नव्हते. पटेल होते, अजितदादा होते. कोणाकोणाला खोटं पाडणारात. पुन्हा एकदा या तरुण नेत्याने, आणि मित्रांनो मी एक गंमत म्हणून बोलत नाही, 2016 मध्ये मी किस्त्री मिया विशेष अंकामध्ये, दिवाळी अंकामध्ये देवेंद्र फडणवीस लंबी रेस का घोडा असं वर्णन केलं होतं. ते पदोपदी आजच्या सत्तेतल्या किंवा विरोधातल्या राजकारणात सिद्ध होतं. पण तितकंच शरद पवारांची जी दैना होते ते बघून आनंद बिलकुल होत नाही मित्रांनो. राज्याच्या एका वरिष्ठ ज्येष्ठ जाणकार नेत्याची अशी पदोपदी बेअब्रू होणं हे मलाही आवडत नाही, पण बोलावं लागतं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.